वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, इन लास्ट लेक्चर वी स्टडी अबाउट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, इट्स फीचर्स अँड इट्स डिमेरिट्स. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल जो होता त्यामध्ये 63 एलिमेंट होते. 63 एलिमेंटची जी अरेंजमेंट होती ती इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास याच्या हिशोबाने होते, या दृष्टीने होती. त्याचबरोबर आपण पाहिलेले आहे की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये काही रिकामी जागा होती, ज्यामध्ये की संशोधन झाल्यानंतर काही एलिमेंट्स तिथे ते ठेवण्यात येणार होते. त्याच्या काही त्रुटी देखील होत्या, जसं की ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं त्यानं एलिमेंट्सला ठेवायला पाहिजे होतं, पण काही वेळेस तसं झालेलं नाही. कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, ज्याचा ॲटॉमिक मास कमी आहे तो अगोदर पाहिजे, ज्याचा ॲटॉमिक मास आहे जास्त तो नंतर पाहिजे. पण कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीत थोडंसं उलट झालेलं आहे, म्हणजे असं अनेक जागेवरती झालेलं आहे. या त्याच्या त्रुटी होत्या. ओके, तर त्याच्यानंतर खूप जास्त दिवसानंतर 1913 मध्ये जवळपास 1913 मध्ये हेनरी मोस्ले या सायंटिस्टनं मॉडर्न पिरियडिक टेबल याची मांडणी केलेली आहे. ओके, तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबलचे फीचर्स काय असतात, वैशिष्ट्ये काय आहेत, ते तर आपल्याला स्टडी करायचंच आहे. त्या अगोदर आपल्याला जनरल पिरियडिक टेबल पाहायचा आहे, तो तुमच्याकडे देखील आहे. यू हॅव टू फॉलो मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, आणि तुमच्याकडे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे असं गृहीत धरायला हरकत नाही, नाही तर तुमच्या पुस्तकात देखील मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. ओके, खूप वर्षानंतर जसं 1869 ला आपण पाहिलं मेंडेलिव्हनं पिरियडिक टेबल अरेंज केला होता. त्याच्यानंतर खूप मोठ्या ड्युरेशन नंतर 1913च्या दरम्यान, ओके, 1913 मध्ये सायंटिस्ट कोणता, हा फोटो ज्याचा कोणता, हेनरी जी जे. दिसतंय तुम्हाला, दिसत नसेल तुमच्याकडे पिरियड टेबल तुमच्याकडे अवेलेबल असणं आवश्यक आहे. एवढ्या साईजचं पिरियड टेबल तुमच्याकडे देखील अवेलेबल असेल. ओके, तर हा येतो कोणता, हेनरी जी जे मोस्ले. त्याचा जन्म 23 नोव्हेंबर 1887 ला झाला होता. 23 नोव्हेंबर 1887 आणि 10 ऑगस्ट 1915 हा त्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे खूप अत्यल्प कमी जगला, पण त्यांनी भरपूर असं शोध लावलेला आहे. चला, हा हेनरी मोस्ले आहे आणि हा हेनरी मोस्लेनं पिरियडिक टेबल अरेंज केलेला आहे. त्याला आपण म्हणतो मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, हे एम इथं काय तर एम आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. हे काय आहे तर इथं आहे एम, मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा जो लॉ होता तो असा होता, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो हेनरी मोस्ले आहे, या हेनरी मोस्लेनं हे जे 118 एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत ते इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरच्या हिशोबाने केलं. एलिमेंट्स पिरियडिक टेबल मध्ये ठेवलेले आहेत, पण कशानुसार, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. जसं सुरुवातीला कोणता एलिमेंट ठेवला, सुरुवातीला कोबाल्ट नाही ठेवला त्याने, सुरुवातीला हायड्रोजन ठेवला. का हायड्रोजन ठेवला, त्याचं कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणून सगळ्यात सुरुवातीला हायड्रोजन ठेवला. नंतर 2 नंबर कोणाला दिला त्यांनी, हेलियमला दिला. कोणाला दिला, हेलियमला दिला. त्याचं कारण काय, ॲटॉमिक नंबर किती तर 2. आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या किंवा न्यूट्रल ॲटमच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं. याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं. तर हा हेनरी मोस्लेचा 118 एलिमेंटचा पिरियडिक टेबल हा इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर यानुसार अरेंज केलेला आहे. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर या हिशोबाने तो अरेंज केलेला आहे. ओके, तर एकदा कृपया याला फोकस करा, तुम्ही इथं पाहू शकता. ओके, हा हेनरी मोस्लेज पिरियडिक टेबल आहे. इथं मॉडर्न पिरियडिक लॉ आहे, आणि मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे काय, तर हेनरी मोस्लेची जी स्टेटमेंट आहे, याचं जे उद्दिष्ट आहे पिरियडिक टेबलचं ते सांगितलेलं आहे. काय तर, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द
पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर नुसार प्रत्येक एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या काय होतील तर बदलत जातील. ओके, त्यानुसार पहा. आता आपल्याला माहिती आहे की हे इथं कलरफुल एलिमेंट्स आहेत. ओके, हा हायड्रोजन आहे. या एलिमेंटच्या बाबतीत काय काय आहे ते सांगितलेले. एक सिम्बॉल दिली तर हायड्रोजन. या हायड्रोजनच्या बाबतीत इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की पिरियडिक टेबल काळजीपूर्वक लक्ष द्या, वाचा. त्याचं कारण तुम्हाला 11वी 12वी नीट JEE यावर जे काही तुम्हाला स्टडी करायची केमिस्ट्रीची, यू हॅव टू नॉलेज अबाउट अ पिरियडिक टेबल. elements, their symbol, their atomic number, their atomic masses, their electronegativity. ओके, हायड्रोजन आहे. हा atomic mass वरती काय तर atomic weight आहे. हे याच्या अगोदर देखील आपण पाहिलेले. चला मी तुम्हाला सांगतो आता की आपल्याला नेमकं काय पाहिजे. हा पिरियडिक टेबल आहे तो कसा अरेंज केलेला आहे. अरेंज करत असताना जसा atomic नंबर वाढेल, म्हणजे जसं जसं आपण पाहतो प्रोटॉनची संख्या वाढेल न्यूक्लियस मध्ये किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल, त्याच्यानुसार त्यांना ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. हायड्रोजन आहे, इकडे हेलियम आहे. ओके, चला. तर दिस इज कॉल्ड एज अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल ऑल्सो. खूप मोठ्या कालावधीनंतर तो अस्तित्वात आला, त्यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणू शकतो. हा पूर्ण पिरियडिक टेबल आहे. ओके, चला. या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पाहत असताना तुम्हाला मी असं म्हणतो की आपल्याला ग्रुप्स काय आहेत हे माहिती आहे. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल असेल किंवा मॉडर्न असेल, तर या पिरियडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम आहेत, लक्षात घ्या, जे व्हर्टिकल कॉलम आहेत, उभी लाईन दिसते तुम्हाला. सो दिस व्हर्टिकल कॉलम इन अ पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप्स. त्यांना काय म्हटलं जातं, ग्रुप्स असं म्हटलं जातं. इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल vertical columns of elements are called as groups, and in modern periodic table there are 18 groups are present. किती ग्रुप्स आहेत तर 18 ग्रुप आहेत. हा एक नंबरचा ग्रुप याला अल्कली मेटल्स म्हटलं जातं. एक नंबरच्या ग्रुप मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम आहे. ओके, त्यानंतर ग्रुप नंबर दुसरा बिरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोंटियम, बेरियम, रेडियम हे आहेत. ठीक आहे. ग्रुप नंबर 3 मध्ये स्कॅन्डियम, ड्यूटेरियम, नंतर लॅन्थेनम, ऍक्टिनियम. तुम्ही म्हणता सर इकडे कसं काय, तर हे लॅन्थेनमची जागा इथं आहे, ऍक्टिनियमची जागा इथं आहे, आणि लॅन्थेनमच्या मागं हे 14 एलिमेंट्स आहेत. त्या प्रकारे चला. तर एवढं सांगायचं लक्षात तुमच्या की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ज्या एलिमेंटच्या उभ्या लाईन्स आहेत, ज्या उभ्या लाईन्स आहेत यांना ग्रुप्स असं म्हणायचं असतं. आणि किती ग्रुप्स आहेत तर 1 ते 18 ग्रुप्स आहेत. दिसते का, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे 18 ग्रुप्स हे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आहेत. आणि या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या ज्या आडव्या वळी आहेत, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, निऑन, सोडियम, आर्गॉन, फक्त पहिला आणि शेवटचं वाचतोय मी. नंतर पोटॅशियम, क्रिप्टॉन, रुबिडियम, झेनॉन, सीसियम, रेडॉन, फ्रान्सियम, हे कोणता अनन ऑक्टियम हे आहेत. तर असे 7 पिरियड्स. तुम्ही म्हणता मग 8 आणि 9 का, तर नाही, हे जी सिरीज आहे ना तर इथली आहे म्हणून तो 6वा पिरियड आहे, आणि हे जे आहे तर ते इथले तर ते 7वा पिरियड आहे. ओके, तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या ज्या आडव्या वळी आहेत त्या किती आता 7 आहेत, त्यांना पिरियड्स म्हटलं जातं. ओके, मग त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल कॉलम किंवा हॉरिझॉन्टल रो, आडव्या ओळी, हॉरिझॉन्टल रो, कोणत्या, हॉरिझॉन्टल रोज इन पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज अ periods, and there are 7 periods in a modern periodic table. त्यानंतर आपण पाहू शकता की हे जे पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबल मध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रुप नंबर 1 कोणता पहा, मी असं म्हणतो की तुम्ही तो पाहू शकता, हे आहे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 यांना एस ब्लॉक एलिमेंट्स म्हटले. काय म्हटले, एस ब्लॉक एलिमेंट्स. डिपेंडिंग अपॉन electronic configuration of these elements are classified into 4 blocks. ते ब्लॉक्स कोणते तर एस ब्लॉक, पहिला ब्लॉक कोणता तर एस ब्लॉक,
पहिला कोणता तर एस ब्लॉक. ग्रुप नंबर 1 मध्ये आणि ग्रुप नंबर 2 मध्ये असलेल्या सर्व एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. त्याचं कारण आहे लास्ट जो इलेक्ट्रॉन असतो, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो एस ऑर्बिटल मध्ये असतो. कोणत्या ऑर्बिटल मध्ये असतो? एस ऑर्बिटल मध्ये असतो, म्हणून त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. लिथियमचा जर विचार केला, ऍटॉमिक नंबर 3 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये आहे. ऑर्बिटल काय असतात हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटल मध्ये असतात. ऑर्बिटल ह्या सबसेल मध्ये असतात, सबसेल ह्या सेल मध्ये असतात. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन इथं एस ऑर्बिटल मध्ये असतात, म्हणून त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं. थोडक्यात ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये असतो त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. तर पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे जे आहेत यांना एकंदरीत एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा ब्लॉक सांगतोय पी ब्लॉक. कोणता सांगतोय? पी ब्लॉक. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18. कोणते? ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 म्हणजे ही अशी एवढी पट्टा. ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 असा पट्टा. कुठपर्यंत? तर इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत. हा, तर हे जे एलिमेंट्स आहेत माझ्या हाताखालचे, हे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अ पी ब्लॉक एलिमेंट्स. एकच एक्झाम्पल देतो कारण एक्झाम्पल आपल्याला पुढे पाहिजे होतं. बोरॉन जर मी घेतला असा, कोणता घेतला? बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 आहे. किती आहे? 5. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. ओके. तुम्ही म्हणता सर आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही, तर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजेच ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इलेक्ट्रॉनचं वितरण याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत असतो. बोरॉन 1s2 2s2 2p1 2 2 1 म्हणजे पाचवा शेवटचा इलेक्ट्रॉन हा कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो? पी ऑर्बिटल मध्ये आहे. म्हणून ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटल मध्ये असतो, म्हणून त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचे, ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 मध्ये असलेले सर्व एलिमेंट्स हे पी ब्लॉक आहेत. एक्सेप्ट जर आपण पाहिलं हेलियम. कोणता पाहिलं आपण? हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. सॉरी, किती आहे? 2 आहे. किती तर 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन हा एस मध्ये आहे. फरक एवढाच आहे की हा हेलियम एस ब्लॉक एलिमेंट आहे. त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये येतो. पण ह्या हेलियमच्या प्रॉपर्टीज या पी ब्लॉक सारख्या आहेत. हेलियमच्या प्रॉपर्टी या पी ब्लॉक सारख्या आहेत. हा हेलियम इनर्ट गॅस आहे, निऑन इनर्ट गॅस आहे, सर्व इनर्ट गॅसेस हे पी ब्लॉक आहेत आणि म्हणून हेलियमच्या प्रॉपर्टी ह्या इनर्ट गॅसेस सारख्या आहेत. म्हणून हेलियमला पलीकडे ठेवलं आणि म्हणून त्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. पण ऍक्च्युअली तो कसा आहे? एस ब्लॉक एलिमेंट. तुम्हाला एमसीक्यू साठी येतं, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज प्लेस्ड इन पी ब्लॉक हुज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॅचेस विथ एस ब्लॉक. तर कोणता आहे? हेलियम. हेलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे. ऍक्च्युअली तो एस ब्लॉक एलिमेंट आहे, पण त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कोणासोबत मॅच होतात? तर इनर्ट गॅसेस जे पी ब्लॉक मध्ये आहेत त्यांच्या सोबत मॅच होतात. म्हणून हेलियमला आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो, जे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर 13 ते 18 जे ग्रुपमध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना पी ब्लॉक म्हणायचं. नंतर तुम्ही म्हणता सर मधल्या काय म्हणायचं? तर ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12. ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 मध्ये जे 40 एलिमेंट असतात, 10 एलिमेंटच्या 4 सिरीज, यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डी ब्लॉक एलिमेंट्स. इन अ पिरियोडिक टेबल द एलिमेंट्स विच आर प्लेस्ड in between group number 3 to group number 12 are called as D block elements. त्यांना काय म्हणायचं? डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचं असतं. त्याचं कारण काय? कारण त्या एलिमेंटचा, ह्या 40 एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटल मध्येच असतो, म्हणून त्यांना डी ब्लॉक एलिमेंट म्हणायचं असतं. डी ब्लॉक एलिमेंट यांनाच ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. त्यांनाच ट्रान्झिशन एलिमेंट देखील म्हटलं जातं. हेही लक्षात ठेवायचं. आणि जे एलिमेंट्स आपण पाहतोय पिरियोडिक टेबलच्या बॉटम साइडला ठेवलं, म्हणजे पहा, ही जर लाईन आपण म्हटलं ना, ही जर अशी लाईन ओढली, समजा आपण अशी जर लाईन ओढली आणि या खालचे जर एलिमेंट पाहिले आपण, हे तुम्हाला 15 दिसतील आणि खालचे 15 दिसतील. पैकी लॅन्थॅनम हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. काय म्हणतो तुम्हाला? पहा,
लॅन्थॅनमची जागा इथं आहे आणि ह्या लॅन्थॅनमच्या मागे सिरियम पासून लुटेशियम पर्यंत 14 एलिमेंट आहेत। लॅन्थॅनम पुढं त्याच्या मागे किती 14 आहेत। तसंच हा ऍक्टिनियम त्याची जागा इथं आहे आणि त्या ऍक्टिनियमच्या मागे किती तर 14 एलिमेंट आहेत। हे डी ब्लॉक एलिमेंट आहे, हा डी ब्लॉक एलिमेंट आहे आणि हे जे 14 आहेत का बाकीचे पहा, एल सोडून बाकीचे किती राहतात तर 14 राहतात। तुम्ही पहा मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 एक कारण 14 14 28। तर हे जे 14 एलिमेंट आहेत, लॅन्थॅनमच्या नंतरचे 14 आणि ऍक्टिनियमच्या नंतरचे 14, या सर्व एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एफ ऑर्बिटल मध्ये असतो, म्हणून त्याला एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर एफ ब्लॉक एलिमेंट्सलाच इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हटलं जातं, कारण ट्रान्झिशन एलिमेंटच्या मध्येच ते आलं। हे पहा, ट्रान्झिशन एलिमेंटची ही पहिली सिरीज, ही दुसरी सिरीज, ही तिसरी आणि ही चौथी। आता ह्या ज्या दोन आहेत ना, या दोनच्या आधीच हे एफ ब्लॉक आलं तर म्हणून त्यांना इनर ट्रान्झिशनच्या अगोदर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं देखील त्यांना म्हटलं जातं। ओके, तर ही झाली तुमची जनरल ओळख। आणि पिरियडिक टेबल मध्ये आपण मागेही म्हटलेलं आहे की हे जे ब्लॅक कलरचे एलिमेंट्स तुम्हाला दिसतात, ओके, ते सॉलिड्स आहेत। ते काय तर सॉलिड्स। हे काय, हे जे ब्लॅक कलरचे एलिमेंट्स तुम्हाला दिसतात दॅट आर द सॉलिड्स। त्यानंतर जे रेड कलरचे दिसतात तुम्ही इकडे पाहू शकता, फ्लोरीन, निऑन, हे गॅसेस आहेत। हे काय तर गॅसेस आहेत। हे जे तुम्हाला दिसतं, तुम्हाला थोडासा पारवा कलर ज्याला आपण म्हणू शकतो, ओके, तर तो कॉपर सल्फेट सारखा कलर आहे। तर हा जो कलर आहे हा लिक्विडचं रिप्रेझेंटेशन करतो। आपल्याला माहिती आहे मर्क्युरीच फक्त एक मेटल आहे, तो लिक्विड स्टेट मध्ये हा मर्क्युरी आहे। त्याचबरोबर टेक्निटियम आहे, हे काय आहे, किंवा ब्रोमिन असेल, हे काय आहेत, हे पहा ब्रोमिन, तर हे लिक्विड सबस्टन्सेस आहेत। ओके, त्यांच्या नोटिफिकेशन नंतर जे ग्रीन एलिमेंट्स दिलेत ते सिंथेटिक आहेत। ते कोणते, हे रुदरफोर्डियम, डोबेरानियम, हे जे दिसतात तुम्हाला तर हे कसे तर सिंथेटिक। मग तुम्ही म्हणता सर तयार करतात का? हो, काही एलिमेंट वरती स्टडी करून त्यांच्यापासून नवीन एलिमेंट देखील सायंटिस्टनं तयार केलेला आहे, त्यांना सिंथेटिक एलिमेंट्स असं म्हटलेले, कृत्रिम मूलद्रव्य। ओके, आणि हे जे स्टार केलेलं आहे 2 स्टारचं, तर हे हेक्सा स्टार जे ते दिसतात तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहेत। कसे ते तर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत। आणि आणखीन ब्लॅक स्टार केलेलं आहे ते मोस्ट स्टेबल आयसोटोप आहेत। ओके, तर अशा प्रकारे। आणि हे ब्लॉक एलिमेंट्स मधले बहुतांश जे आहेत ते कसे तर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत। तर ओके, ही झाली थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती। ओके, तर उभे जे कॉलम आहेत, कसे उभे जे कॉलम आहेत पिरियडिक टेबल मध्ये, ज्याला आपण म्हणतो vertical columns in a periodic table are called as groups and horizontal row in a periodic table are called as periods। 18 ग्रुप्स असतात आणि 7 पिरियड असतात। त्याचबरोबर एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार केलं तर पिरियडिक टेबलचे किती ब्लॉक आहेत तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असे त्याचे 4 ब्लॉक आहेत। ओके, ग्रुप नंबर 1 ला अल्कली मेटल्स म्हटलं जातं, ग्रुप नंबर 1 ला अल्कली मेटल्स म्हटलं जातं, ग्रुप नंबर 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हटलं जातं, ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 यांना डी ब्लॉक एलिमेंट्स तर म्हटलं जातच। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये ट्रान्झिशन होतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी होतं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे वाढतं, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स देखील म्हटलं जातं। आणि खालचे जे आहेत यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं, त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हटलं जातं। ओके, आणि मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे ते आपण पाहिलेलंच आहे। मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे तर तो आहे द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स। लक्षात ठेवा, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर। ओके, तर आता आपण पाहूया काही सॅलियंट फीचर्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल। सो प्लीज वन्स ऑब्झर्व दिस, एकदा हे पहा जेणेकरून आपल्याला पुढचं लक्षात येईल। ओके, एकदा काळजीपूर्वक पहा।
ओके, हे आपण पाहिलं आताच मॉडर्न पिरियड टेबल. त्यानंतर आता आपण मॉडर्न पिरियड टेबल कधी तयार झाला पहा, तुम्ही पाहू शकता. अकॉर्डिंग टू हेनरी मोसले, हा हेनरी मोसले, अकॉर्डिंग टू हेनरी मोसले इन 1913 1913 the physical and chemical properties of elements are periodic function of their atomic numbers. atomic number नुसार ह्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात असं हेनरी मोसलेचं म्हणणं आहे. आणि मग हेनरी मोसलेने एक स्टेटमेंट दिली, त्याला मॉडर्न पिरियडिक लॉ असं म्हटलेलं आहे. कोणता? मॉडर्न पिरियडिक लॉ. तो कोणता आहे पहा, एका मार्कासाठी थेअरी मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ असंही तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतं. म्हणून पहा, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्या मोजता येतात त्या, जसं आपण पाहू शकता बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सोल्युबिलिटी यांना आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रिएक्शन्स, म्हणजे काय तर रिएक्शन्स. तर आपण असं म्हणू शकतो द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे लक्षात ठेवा, ग्रुप नंबर 1 मध्ये जे एलिमेंट्स येणार आहेत यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशा असतील तर सारख्या असतील विशिष्ट ॲटॉमिक नंबरानंतर. म्हणून आपण म्हणतोय ग्रुप नंबर 1 च्या प्रॉपर्टीज हा इलेक्ट्रॉन देण्याच्या असतील, इलेक्ट्रॉन देण्याचे असतील. ग्रुप नंबर 2 च्या त्याच्यापेक्षा थोडे इलेक्ट्रॉन देण्याच्या कमी प्रॉपर्टीज असतील. तर ह्या ज्या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या पिरियडिक फंक्शन असतात ॲटॉमिक नंबर नुसार. ओके, मॉडर्न पिरियडिक लॉ ची स्टेटमेंट लक्षात ठेवायची. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. त्यानंतर जाऊया आपण कुणीकडे, तर या मॉडर्न पिरियड टेबलच्या फीचर्स कडे, त्यांच्या वैशिष्ट्याकडे, त्यांच्या गुणधर्माकडे जाऊया. लक्षात आलं का? ग्रुप नंबर 1 च्या ज्या प्रॉपर्टीज असतील, जसे प्रॉपर्टीज हायड्रोजनच्या तशाच लिथियमच्या, हा बदल नक्कीच होणार. इथं डेन्सिटी नक्की वाढणार. ओके, त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण होणार, पण जवळपास ते सारखेपणा, जवळपास म्हणतो सारखेपणा राहणार आहे. सर्व हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज जवळपास कशा असतील तर सारख्या असतील. तर केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ग्रुप नुसार असतील. चला, मॉडर्न पिरियड टेबल, मेन फीचर्स ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. किती पिरियड्स असतात, किती ग्रुप्स असतात हेही मी सांगितलंय, फक्त तुमच्या डोळ्याखाली याला घालायचं आहे. लक्षात ठेवा, मेन फीचर्स ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. नंबर 1, द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 7 पिरियड्स. किती येतात? 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये 7 पिरियड्स म्हणजे 7 आडव्या एलिमेंटच्या लाईन आहेत, ज्याला आपण म्हणतो 7 आडव्या एलिमेंटच्या लाईन आहेत, त्यांना आपण पिरियड्स म्हणायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे पिरियड्स आहेत. एलिमेंटच्या आडव्या ओळीला पिरियड्स म्हणायचं आणि एलिमेंटच्या उभ्या ग्रुपला, उभ्या कॉलमला ग्रुप म्हणायचं. तर 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. हा एक पॉइंट झाला. नंतर हॉरिझॉन्टल रोज आर नोन ॲज अ पिरियड्स. आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज अ पिरियड्स अँड वर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. त्यांना काय म्हणायचं? ग्रुप्स. हॉरिझॉन्टल रो यांना पिरियड्स आणि वर्टिकल कॉलम यांना ग्रुप्स म्हणायचं, हे तुम्हाला माहिती. त्यानंतर तिसरं पाहू, चौथं, ऑल एलिमेंट्स इन अ ग्रुप हॅव सेम आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑल एलिमेंट्स म्हणजे काय? ऑल ग्रुप्स. आता ऑल ग्रुप म्हणजे काय? जर मी म्हटलं हा ग्रुप नंबर 1 आहे, ग्रुप नंबर 1 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 आहे. सर्वच एलिमेंटच्या शेवटच्या सेल मधल्या ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. जसे की पहा एक्झाम्पल एकच देतो, हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे, त्याच्या खाली लिथियम आहे, त्याचं 1s2 एक मिनिट 1s2 2s1, त्याच्या खाली कोणतं आहे? सोडियम. सोडियम असेल तर 1s2 2s2 2 एक मिनिट 1s2 2s2 2p6 आणि 3s1. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा s च्या ऑर्बिटल मध्ये असणार आहे. इथे s1, इथे s1, इथं पण काय शेवटचं s1. म्हणून सर्वच ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सारखंच असतं. ओके,
all elements in a group have same outer electronic configuration. आणि 18वा ग्रुप जर असेल, 18वा ग्रुप तर त्याचा आहे NS जवळपास 6 असतं, NS2 असतं. NS2 म्हणजे कोणाचं फक्त हेलियमचं पाहिलं तर ते आहे 1s2, बाकीच्यांचं थोडं वेगळं असणार आहे. तसंच ग्रुप नंबर 2 जर आपण पाहिलं, ग्रुप नंबर 2 जर पाहिलं तर ते असणार आहे NS2. ग्रुप नंबर 2 मध्ये एलिमेंट बेरिलियम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍटॉमिक नंबर किती बेरिलियमचा तो आहे 4, 1s2 2s2. तसंच बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12, 1s2 2s2 2p6 3s2. इथं 3s2, इथं पण 2s2, म्हणजे s मध्ये 2, इथं पण s मध्ये 2. हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे पाहायचे. सध्यावरच लक्षात ठेवायचं तुम्हाला की all elements in a group have a same outer electronic configuration. त्यानंतर total number of cells indicates the period number. कोणते एलिमेंट मध्ये जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे असताना सेल नंबर असतो शेवटचा, तो त्याचा पिरियड असतो शेवटचा. ओके, टोटल नंबर ऑफ सेल्स इंडिकेट पिरियड इन अ ॲटॉमिक पिरियडिक टेबल. जसं आपण म्हटलं हायड्रोजन 1s1 तर पहिली जी आहे, हा जो आहे पहिलीच त्याची काय तर शेवटची सेल. सोडियम जर म्हटलं तर शेवटचा इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या सेल मध्ये, म्हणजे त्याला पिरियड नंबर किती मध्ये, पिरियड नंबर 3 मध्ये. जो शेवटचा सेल नंबर असतो तोच त्या एलिमेंटचा पिरियड नंबर असतो. चला, नंतर एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू S, P, D and EF ब्लॉक सेपरेटली. मॉडर्न पिरियड टेबल हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार किती ब्लॉक मध्ये क्लासिफाय केला, 4 ब्लॉक मध्ये. ओके, इथे लिहू शकतो मी. एलिमेंट्स आर क्लासिफाइड इन मॉडर्न पिरियड टेबल S, P, D and F ब्लॉक. ग्रुप नंबर 1 2 S ब्लॉक, ग्रुप नंबर 13 ते 18 P ब्लॉक आणि ग्रुप नंबर 3 ते 12 D ब्लॉक. आणि त्यानंतर ग्रुप नंबर किती येतं पहा, तर ग्रुप नंबर 3 4 आणि पिरियड नंबर 6 आणि 7 यांना F ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. चला, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 पहा. ग्रुप नंबर 1 म्हणजे हे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 आर S ब्लॉक एलिमेंट्स, माहित झालं आपल्याला आताच. ओके, ग्रुप नंबर 13 ते 18, ग्रुप नंबर 13 to 18 P ब्लॉक एलिमेंट्स, while ग्रुप नंबर 3 to 12 आर D ब्लॉक एलिमेंट्स. आणि मग तुम्ही म्हणता सर F चं कोणतं, तर विद्यार्थी मित्रांनो जे F ब्लॉक एलिमेंट्स आहेत, कोणते F ब्लॉक एलिमेंट्स, तर त्यांचा ग्रुप नंबर 3 आहे, त्यांचा ग्रुप नंबर 3 अँड पिरियड नंबर किती, तर पिरियड नंबर आहे 6 and 7. F ब्लॉक एलिमेंटची काय पोझिशन आहे, तर F ब्लॉक एलिमेंटचे ग्रुप नंबर 3 मध्ये आहेत, ग्रुप नंबर 3 मध्ये, आणि पिरियड नंबर 6 मध्ये एक लाईन आहे आणि 7 मध्ये दुसरी लाईन आहे. लॅन्थेनाइट्स, कोणते लॅन्थेनाइट्स अँड ऍक्टिनाइट्स आर प्लेस्ड ऍट बॉटम ऑफ द पिरियड टेबल आर नोन ऍज F ब्लॉक एलिमेंट्स. या पिरियडिक टेबलच्या खाली, ओके, लॅन्थेनमच्या नंतर पुन्हा 14 आणि ऍक्टिनियमच्या नंतर पुन्हा 14 असे टोटल जर आपण पाहिलं लॅन्थेनम पासून तर 15, इथून 15. तर हे जे एलिमेंट्स पिरियडिक टेबलच्या खाली ठेवलेले आहेत त्यांना लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स असं म्हटलं जातं. यांना लॅन्थेनाइट्स का म्हटलं जातं, कारण हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या सगळ्यात सुरुवातीला लॅन्थेनम हा एलिमेंट आहे, म्हणून त्या सिरीजला लॅन्थेनाइट सिरीज म्हटलं जातं. आणि ही जी आहे या सिरीजच्या सुरुवातीला ऍक्टिनियम हा एलिमेंट आहे, म्हणून त्याला ऍक्टिनाइट सिरीज असं म्हटलं जातं. ते F ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि तुम्हाला MCQ साठी सांगतो, लॅन्थेनम हा D ब्लॉक एलिमेंट आहे, ओके, आणि सेरियम पासून लुटेशियम पर्यंत F ब्लॉक एलिमेंट्स आहेत. तसं ऍक्टिनियम हा D ब्लॉक एलिमेंट आहे आणि थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंत हे F ब्लॉक एलिमेंट्स आहेत. लक्षात, लॅन्थेनाइट्स अँड ऍक्टिनाइट्स आर प्लेस्ड ऍट बॉटम ऑफ अ पिरियडिक टेबल नोन ऍज F ब्लॉक एलिमेंट्स. हे सेरियम पासून लुटेशियम 14 आणि थोरियम पासून लॉरेन्शियम 14, 14 दोन्ही 28 एलिमेंट हे पिरियडिक टेबलच्या खाली ठेवलेले आहेत, खालच्या साईडला ठेवलं होतं, त्यांना F ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं. पहिल्या सिरीजला लॅन्थेनाइट सिरीज, कारण सुरुवातीचा एलिमेंट हा लॅन्थेनम आहे.
दुसऱ्या सिरीजला ऍक्टिनाइड सिरीज, कारण दुसऱ्या सिरीजचा एलिमेंट हा ऍक्टिनियम आहे म्हणून. एलिमेंट्स इन ग्रुप 18 आर नोन ॲज झिरो ग्रुप एलिमेंट्स. त्यांना काय म्हणायचं असतं? झिरो ग्रुप एलिमेंट्स किंवा नोबल गॅसेस. पिरियडिक टेबल मध्ये हे जे 18व्या ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट फुलफिल आहेत, ते सर्व स्टेबल आहेत, ते कोणासोबत जास्तच म्हणजे रिॲक्शनच देत नाहीत, अत्यल्प प्रमाणात देतात. खूप जास्त ते म्हणजे 99.9% हे रिॲक्शन्स देत नाहीत, म्हणून त्यांना इनर्ट म्हणजे निष्क्रिय, त्याचबरोबर त्यांना गरज नसते म्हणून त्यांना नोबल गॅसेस देखील म्हटलं जातं. एलिमेंट्स इन ग्रुप 18 मग ते हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन तुम्ही पाहू शकता. एलिमेंट्स इन ग्रुप 18 आर नोन ॲज झिरो ग्रुप एलिमेंट्स और नोबल गॅसेस. Elements present in group number 1, 2. Elements are present in group number 1 and 2. Group number 1, 2, 13, 17. कोणते? 13, 17 are called normal elements. 13 to 17 are called as a normal elements. Isotopes of same element have same position in modern periodic table. आपण जर पाहिलं तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये असं जर असतं, समजा कार्बन पहा इथं कार्बन ऍटॉमिक नंबर 6 इथं 12 आणि कार्बन इथं 6 इथं 13, हे एकमेकाचे काय तर आयसोटोप्स. एकाच एलिमेंटचे दोन ऍटम ज्यांचा ऍटॉमिक नंबर सारखा असतो पण ऍटॉमिक मास नंबर वेगळा असतो त्यांना आयसोटोप्स असं म्हटलं जातं. Okay, different atoms of same element having same atomic number and different mass number are called as isotopes. आपण जर पाहिलं तर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा ऍटॉमिक मासेस नुसार होता आणि म्हणून ऍटॉमिक मासेस नुसार मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये आयसोटोप्सला वेगवेगळी जागा होती. पण आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जर पाहिला तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची मांडणी ही ऍटॉमिक नंबर नुसार आहे, म्हणून मेंडेलिव्ह पेक्षा वेगळं काय आहे पहा. इन मॉडर्न पिरियडिक टेबल आयसोटोप्स ऑफ सेम एलिमेंट हॅव सेम पोझिशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आता हे जे आयसोटोप्स येतं मग हे दोनदा लिहायची गरज आहे का? नाही. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6, ओके, म्हणजे कार्बन 12चा ऍटॉमिक नंबर 6, कार्बन 13चा ऍटॉमिक नंबर 6, मग दोघांची जागा कुठं असेल तर दोघांची जागा एकाच जागेवर असेल. म्हणून आयसोटोप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल प्लेस्ड इन अ सिंगल पोझिशन, एकाच जागेवरती ते लिहिले जातात. अशा प्रकारे हे झाले मेन फीचर्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आणि काही पॉइंट्स. ओके, सो प्लीज सगळ्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबल मोठा घ्यायचा आहे, तो तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाचा आहे. तुम्हाला तुमच्या पुस्तकात तो सातत्याने ठेवून देत चला. तुम्हाला सातत्याने जर तुम्ही जे वाचले एलिमेंट्स तर तुम्हाला त्यांच्याविषयी आणखीन नॉलेज मिळणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही दररोजचे 1000 एलिमेंट वाचले तरी तुम्हाला त्यांचं बरीचशी हिस्ट्री माहित होते. ओके, सो थँक यू फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो प्लीज रीड वन्स.